नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधव अटकेत. कोट्यवधीच्या साहित्य घोटाळ्याला मोठा ट्विस्ट. लाभार्थ्यांना वाटप होणारे संसार उपयोगी साहित्य परस्पर विकल्याचा आरोप. फिर्याद देणाराच निघाला आरोपी. बांधकाम कामगारासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या संसार उपयोगी साहित्याच्या संचामध्ये कथित कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी परतूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात बांधकाम कामगार विभागाचे उपायुक्त अमोल जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या गैरव्यवहाराची फिर्याद पोलिसात दाखल करणारे जाधवच तपासादरम्यान आरोपी ठरल्याने या प्रकरणाला मोठा धक्कादायक ट्विस्ट मिळाला आहे. जालना जिल्हा बांधकाम कामगार अधिकारी म्हणून कार्यरत असताना अमोल जाधव यांनी बांधकाम कामगारांना वाटप करण्यात येणाऱ्या संसार उपयोगी साहित्याच्या संचामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. जवळपास 100 ट्रक साहित्याचे संच लाभार्थ्यांना वितरित न करता ते खासगी व्यक्तींना विकण्यात आल्याचा आरोप पोलीस तपासात समोर आला आहे. या प्रकरणातील गैरव्यवहाराची माहिती समोर आल्यानंतर काही दिवसापूर्वी अमोल जाधव यांनी स्वतःच परतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान साहित्याच्या व्यवहारासह अन्य बाबांची चौकशी करण्यात आली असता जाधव यांचीच भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अमोल जाधव यांना अटक केली. त्यामुळे स्वतःच गैरव्यवहाराची फिर्याद देणारा अधिकारीच आरोपी झाल्याने बांधकाम कामगार विभागात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 1,79,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे. साहित्य नेमके कोणाला विकण्यात आले, या व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच या गैरव्यवहाराची व्याप्ती किती आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही मोठे नावे समोर येणार का? गैरव्यवहाराची रक्कम नेमकी किती याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. सर, मला सांगा की बांधकाम कामगार साहित्यामध्ये मोठ्या घोटाळ्या प्रकरणी जे कामगार अधिकारी आहेत त्यांना तुम्ही अटक केली. काय नेमक्या स्वरूपाचा गुन्हा दाखल होता आणि काय कारवाई पोलिसांनी कुठून केली? या संबंधी पोलीस ठाणे परतूर येथे दिनांक 24/4/2026 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 318(4) व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला. यातील फिर्यादी सरकारी कामगार अधिकारी जालना श्री अमोल मानसिंग जाधव हे होते आणि या तपासामध्ये एकूण आतापर्यंत 7 आरोपी आणि यातील फिर्यादी सुद्धा दिनांक 8/8/2026 रोजी यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांचा PCR दिनांक 9 आजपर्यंत पाळत आहेत. आणि यामध्ये यातील आरोपितांनी जे बांधकाम मजूर असतात त्यांना मिळणारे जे साहित्य आहे ते त्यांना वाटप न करता ते एका खासगी वाहनामध्ये वाहतूक करताना मिळून आल्याने या संबंधाने हा गुन्हा दाखल झाला होता. सर, आतापर्यंत किती मुद्देमाल, किती लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे? आरोपीला अटक करण्यात आली. हे कट करून